तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही भरपूर सपोर्ट करताय, आपले सबस्क्रायबर पण गेन होत आहेत, व्हिडिओ बरेचसा आपला व्हायरल पण होत आहेत। या व्हिडिओला पण तुम्ही लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि शेअर करत जावा। शेअर केला तर व्हिडिओ आपला व्हायरल होईल आणि असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो। तुमचा भाऊ आता हळूहळू वरती चाललाय। वरती चालला म्हणण्यापेक्षा आहे ना, कसं आहे माहिती का, जर तुम्ही आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केला, मराठी ऑब्वियसली यार तुम्ही हिंदी चॅनल बघता, हिंदी लोकांना सपोर्ट करता, हिंदी चॅनल सबस्क्राईब करता, तर मराठी माणूस याच्यामुळेच पाठीमागे की काय की मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट नाही करत। मराठी माणूस मराठी माणसाला कधीच सपोर्ट करत नाही, त्याच्यामुळे मराठी माणूस पाठीमागे। कसं आहे मित्रांनो, तुम्ही एक सबस्क्राईब केलं तर आपल्या भावाला एक पायरी वर गेल्यासारखं वाटतं आणि याच्यातनंच आम्हाला मोटिवेशन मिळतं। तर एवढं मनावरती घ्या आणि या व्हिडिओला लाईक काही सरप्राईज कमीत कमी आहे ना 10 सबस्क्रायबर या व्हिडिओ मधनं मला मिळाले पाहिजे मित्रांनो। तर माझा मित्र आहे संतोष खोमणे, तर आज मी स्पेशल आलोय त्याच्याकडे भेटण्यासाठी आणि त्याच्याकडे गाडी कुठली आहे? LP 6 टायर आहे। तर संतोष, गाडी किती लोड घेऊन जाते? गाडी जाते 20-22 टन गाडी घेऊन जात असते। पासिंग किती आहे या गाडी? पासिंगचं 10-12 टन पासिंग। 10-12 टन पासिंग। अच्छा, तर ओव्हरलोड भरतो तू गाडी, त्या टायमाला तुला काय प्रॉब्लेम? गाडी झोला वगैरे कशी मारते? नाही, झोलावीला मारते, पण ते आपण व्यवस्थित आपल्या याच्यावर चालवण्यावर डिफेंस असते। चालवायला मस्त आहे गाडी। 6 टायर LP चालवत मस्त। अच्छा, जाताना एकूण कांदा घेऊन जातो 14-15 टन, येताना तिकून प्रभात रोडवेजचा माल असतो 9-10 टन किंवा ऑप्शन राहते 14-15 टन। गाडी कोणत्या लाईनला चालते? गाडी कंटिन्यू आपल्या आळे फाट्यापासून मुंबई लाईन विरार, वसई, नाला सोपारा, आळे फाटा टू मुंबई, गोरेगाव, मालाड एका जागेवर नसती, म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्यांकडे खाली करायला असते। एखादा काही इन्सिडेंट काय सांगशील तू आपल्या ड्रायव्हर भावांसाठी? एक सांगू इच्छितो, समर्थ कृपा हॉटेल आहे ना, घाट उतरून गेल्यानंतर तिथे पेट्रोल पंपावर गाड्या लागतात ना, ते पेट्रोल पंपावर गाड्या लागल्यात तर काही गाड्यांचं डिझेल चोरीला गेलेले। अच्छा, त्याच्यामुळं ड्रायव्हर भावांना एवढीच विनंती आहे का पेट्रोल पंपावर गाडी लावताना आपापल्या जबाबदारीने लावावं, डिझेल चोरीला जाते। मोठ्या गाडीचं कसं आहे मित्रांनो, एकदम गाडीमध्ये आहे ना, किती लिटरची टँक आहे आपल्या गाडीला? आपल्या मोठी टँक। झोप आली ड्रायव्हर भावांना कधी, तर ते काय करतात, हॉटेलवरती गाडी लावतात आणि झोपून जातात। पण काही लोक काय आहेत जे चोरी करतात, ते एकदम मी म्हणतो जर 10-15 लिटर जरी काढलं समजा तर त्याचे पैसे किती होतात, पण ते फटका ड्रायव्हर भावाला बसतं मित्रांनो, त्याच्या खिशातले पैसे जातात। मालक बोलतो की ती तुझ्या जबाबदारीवर दिलेली असती, त्यामुळं गाडी कुठं पण लावताना जरा सांभाळून लावत जावा आणि लक्ष ठेवत जावा मित्रांनो। कुठं आपल्या विश्वासाच्या ठिकाणीच तुम्ही थांबा, जेणेकरून काय होतं की आपल्या चोरीला डिझेल जात नाही आणि आपल्या खिशाला कात्री बसत नाही। तर मला सांगा, आता तुम्ही इथून आळेफाटा कांदा मार्केट पासून गाडी लोड करता, मुंबईला घेऊन जाता, तर तिकडून येताना एमटीच येता का? नाही, मुंबईवरून येताना प्रभात रोडवेजचा माल असतो 9-10 टन, येताना माल खाली करीत यावा लागत आहे। पनवेल पासून सुरुवात असते, पनवेल, खोपोली, लोणावळा, तळेगाव, भोसरी, चाकण, खेड, मनसर, नारंगावला पूर्ण गाडी खाली होते। अच्छा, म्हणजे जाताना तुम्ही माळशेज मार्गे, येताना खंडाळा, लोणावळा मार्गे। अच्छा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही आळेफाटा साईडची गाडी आहे आणि कशा प्रकारे आतमधून डेकोरेशन गाडीचं आहे तुम्ही बघू शकता। इथं झोपण्यासाठी। संतोष, मला सांग, तू एकटाच जातो ट्रिपला का कोणी किन्नर वगैरे सोबत असतो तुझ्या? पहिला किन्नर नेत होतो, पण आता नाही नेत किन्नर, आता एकटाच जातो। अच्छा, तर तुम्ही बघू शकता झोपण्याची पण व्यवस्था आहे इथं, ड्रायव्हर झोपू शकतो, वर पण माणूस झोपू शकतो, पण इथे त्यांनी वरती सामान ठेवलेलं आहे। हे लागतं ना, लागतात ना, इथं परत एक बर्थ रेडी होती झोपण्यासाठी, हे आतमध्ये तुम्ही बघू शकता। आणि हे पुढचं आपलं आळेफाटा मार्केट आहे। आळेफाटा मार्केटच्या गेटवरच गाडी उभी आहे सध्या, आता लोडिंगला जाणार आहे। आता लोड करायला कुठे जाणार आहे? आतमध्ये, इथूनच जागेवरून लोड करणार आहे। कधी कधी शेतात पण जावं लागत? शेतात पण जावं लागत कधी कधी। अच्छा, कधी माल शेतातला पण असतो ना, कधी मार्केटला पण माल भरावा लागत असतो। शॉर्ट बेट स्वीट करत हा व्हिडिओ आपण इथं संपवू मित्रांनो।
तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ आपल्या संतोष दादा बरोबर आपण जाणार आहे मुंबईला. तर तो एक दिवस मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, टोटल त्याचं रनिंग कसं असतं, काय असतं, कुठं कुठं डिलिव्हऱ्या द्यावं लागतात. तर एक दिवस जाऊ आपण सोबत त्याच्या आणि एक्सपिरियन्स करून बघू मोठ्या गाडीमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका.